हॅलो फ्रेंड्स, मी मयुरी. आज आपण बोटनेक प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग केलेल्या ब्लाऊजची शिलाई कशी करायची ते बघणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी स्लीव्जला एक स्ट्रेट लाईन मारून घेतली आहे आणि त्याला अस्तरच्या बाजूने पलटी करून एक स्ट्रेट दाबटीप देऊन घेतलेली आहे. बघा, यानंतर मी याला इस्त्री करून घेणार आहे. सगळ्या चुन्या काढून घ्यायच्या आहेत, कुठेसुद्धा चुनी येऊन द्यायची नाही. आणि याला मी फ्युजिंग टेपने करून घेणार आहे. तुम्ही त्याला शिलाईसुद्धा मारू शकता कडेने. मी फ्युजिंग टेपने चिकटून घेणार आहे. मेन कापडच्या बाजूला मी फ्युजिंग टेप व्यवस्थित कडेला सेट करून घेते. तुम्ही याआधी फ्युजिंग टेप वापरला आहे का, मला कमेंट करून कळवा. फ्युजिंग टेप वापरताना काळजी घ्यायची आहे की फ्युजिंग टेप आपल्या इस्त्रीला चिकटणार नाही. इस्त्रीला जर तो फ्युजिंग टेप चिकटला तर आपली इस्त्री खराब होऊ शकते. यानंतर व्यवस्थित अस्तर त्यावर सेट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आहे, जेणेकरून मध्ये कुठे चुन्या वगैरे येणार नाहीत. दोन्ही बाजूने इस्त्री करून घ्यायची आहे. बघा माझं कापड कसं चिकटलेलं आहे. तुम्ही यावरून शिलाईसुद्धा करू शकता आणि नसेल करायची तरीही चालू शकतं, काय प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने मी दोन्ही स्लीव्स तयार करून घेतलेले आहेत. आता मी फ्रंट पार्टला फ्युजिंग करून घेणार आहे. तर सगळ्यात आधी फ्रंट पार्टला मी इस्त्री करून घेते. अस्तर मी व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि इस्त्री करून घेतले. यानंतर मी याला पण फ्युजिंग टेपने व्यवस्थित सेट करून इस्त्री करून घेणार आहे. थोड्या थोड्या अंतरावरती व्यवस्थित फ्युजिंग टेप लावून घ्यायचं आहे. तुम्ही जर फ्युजिंग टेप वापरत नसाल तर मी म्हणेल की तुम्ही फ्युजिंग टेप यूज करून बघा. याचा रिझल्ट खूप चांगला आहे. आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग चांगल्या प्रकारे येतं. ब्लाऊज शिवत असताना चुन्या वगैरे येत नाहीत आणि शिलाईसुद्धा पटपट उरकते. तर ब्लाऊजच्या पार्टच्या सगळ्या कडेच्या बाजूने मी फ्युजिंग टेप व्यवस्थित लावून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने फ्युजिंग टेप लावून घ्यायचा आहे आणि यावर आता मेन कापड व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. कापड लावत असताना व्यवस्थित उलटं सुलटं आहे का बघून घ्यायचं आहे आणि अस्तरच्या वरती मेन कापडाची उलटी बाजू हे करायचं आहे. दोन्ही बाजूने मी इस्त्री करून घेतले आणि आता एक्स्ट्रा जे मेन कापडाचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते मी आता कट करून घेते. व्यवस्थित नेक वगैरे सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. यानंतर मी फ्रंट पार्टच्या नेकचा राऊंड जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि त्याला फ्युजिंग टेपने सेट करून कॅनव्हासवरती सेट करून इस्त्री करून ते तयार करून घेणार आहे. कोणाकोणाचं कॅनव्हास अस्तरवरती पटकन चिकटत नाही, त्यासाठी ही खूप छान ट्रिक आहे. कॅनव्हासला कापडावरती चिकटवत असताना त्याच्यामध्ये फ्युजिंग टेप लावायचा. त्याने पटकन कॅनव्हासला कापड चिकटतं. आपला वेळसुद्धा वाचतो आणि फिनिशिंग पण खूप छान येते. फक्त काळजी घ्यायची आहे की फक्त फ्युजिंग टेप आपल्या ह्याला चिकटणार नाही. यानंतर मी बॅक पार्टच्या बोटनेकची कटिंग करून घेणार आहे कॅनव्हास पेपरवरती. तर कॅनव्हास पेपरवरती व्यवस्थित बॅक पार्ट सेट करून पेनाने नेक ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्याच कडेने 1 ते 1.5 इंच अंतरावरती अंदाजे अशा अंतरावरती कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आणि आता मेन नेक राऊंडसुद्धा कट करून घ्यायचा आहे. मी फ्रंट पार्टचा दाखवला नव्हता कारण मी बॅक पार्टचा आता दाखवते म्हणून. बॅक पार्टला फ्रंट पार्टला सगळीकडे सेम प्रोसेस आहे.
आता मी अस्तर घेतला आहे आणि त्यावरती फ्युजिंग टेप सेट करून बघा कॅनव्हास व्यवस्थित सेट करून घेते. कॅनव्हाससुद्धा चिकटवताना त्याची उलटी आणि सवची बाजूसुद्धा बघून चिकटवायचं आहे, नाहीतर कॅनव्हास आपल्या इस्त्रीला चिकटेन. कॅनव्हासची जी अशी चमकवाली जी बाजू असते ना, ते अस्तरच्या बाजूला घ्यायचं, त्या बाजूने कॅनव्हास चिकटत असतं. अशा पद्धतीनं कॅनव्हास अस्तरला चिकटून घ्यायचा आहे. आता मी बोटनेकचा जो खालचा जो नेक होता तो पण मी कॅनव्हास पेपरवरती व्यवस्थित आखून घेणार आहे. नेक राऊंडच्या अगदी कडेने व्यवस्थित नेक ड्रॉ करून घ्यायचा, कारण आपला हाच फायनल नेक आहे. मी डबल घेतलेला आहे कॅनव्हास पेपर, कारण माझे 2 नेक आहेत, म्हणजे एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला. तर अशा पद्धतीने मी 2 कॅनव्हासवरती नेक ड्रॉ करून घेतलेले आहेत. आता हे मी अशाच मगाशी दाखवलेल्या पद्धतीने मी हे सुद्धा कट करून घेते. कॅनव्हास पेपरवरती 1 ते 1.5 अंतर एक्स्ट्रा सोडून कट करून घ्यायचं आहे. ते कॅनव्हास आपलं नेकच्या पाठीमागच्या बाजूला पलटी होऊन जातं. आणि हा जो नेक आहे तो आपला फायनल नेक आहे, जो आपल्या नेकला प्रॉपर मॅच करून आपल्याला शिलाई करायची आहे. त्यामुळे हा नेक राऊंड व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. यानंतरनं हे कॅनव्हास पेपर अस्तरवरती चिकटवून घ्यायचे आहेत. फ्युजिंग टेप कॅनव्हासच्या खाली व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने केल्याने बघा लगेचच कॅनव्हास अस्तरला चिकटतं. दोन्ही नेकचे राऊंड मी कट करून घेतलेले आहेत. आता मी साईडचं एक्स्ट्रा अस्तर कट करून त्याला थोडेसे कट मारून घेते आणि यावर सुद्धा फ्युजिंग टेप ठेवून ते सुद्धा चिकटवून घेत आहेत. तुम्ही यावरून शिलाई मारली तरीही चालू शकते, पण शिलाई मारताना शक्यतो कॅनव्हास अस्तरवरून निघतं, म्हणून मी फ्युजिंग टेपनेच सेट करून इस्त्री करून घेते. तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून कळवा. आता मी बॅक पार्टची शिलाई करून घेणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जो आपला वरचा बोटनेक राऊंड आहे सेप, तो मी शिलाई करून घेणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कॅनव्हासवरचं एक्स्ट्रा जे अस्तरचं कापड आहे ते कट करून घेते आणि व्यवस्थित प्रॉपर नेक राऊंडला व्यवस्थित कॅनव्हासचा नेक मॅच करून त्यावर पिन लावून घेणार आहे. तुम्ही पल पिन कसा यूज करता मला कमेंट करून कळवा. व्यवस्थित अर्धा इंच गॅपवरती व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई मारताना जरा हळूने मशीन चालवायची आहे, म्हणजे आपला नेकचा जो राऊंड आहे तो आपला प्रॉपर शिलाई करताना येईल. कुठेही चुनी येणार नाही किंवा कापड ओढलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
थोड्या थोड्या अंतरावरती शिलाई घेऊन व्यवस्थित शिलाई मारायची. यानंतर एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे. आता बॅक साईडनं चेक करायचं आहे की आपली शिलाई व्यवस्थित आलेली आहे का, आणि अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि कट मारून दाब टिप देऊन घ्यायची आहे. दाब टिप मारत असताना नेहमी अस्तरच्या बाजूने शिलाई मारायची, म्हणजे मेन कापडवरती शिलाई कुठेही दिसून येत नाही, फिनिशिंग छान येतं. आणि दाब टिप मारत असताना थोड्या थोड्या अंतरावरती कापड सेट करून व्यवस्थित दाब टिप मारून घ्यायची आहे. बघा किती छान प्रकारे आपला नेक तयार झालेला आहे. आता मी खालचा राऊंडसुद्धा शिलाई करून घेणार आहे. तर मी एक्स्ट्रा जे कापड आहे नेकचं ते सगळं कट करून घेणार आहे. आणि आता व्यवस्थित नेकवरती प्रॉपर मॅच करून त्याला पिन लावून घेणार आहे. आणि अर्धा इंचच्या अंतरावरून व्यवस्थित प्रॉपर शेप देऊन शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. कुठे सुद्धा चुनी किंवा कापड ओढून द्यायचं नाही. व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. बॅक साईडने चेक करायचा आणि पुन्हा अजून एक त्यावरून शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपण कट मारताना कापड उधसत नाही किंवा असं फाटल्यासारखं दिसत नाही. आणि थोड्या थोड्या अंतरावरती असे कात्रीने कट मारून घ्यायचे आणि दाब टिप मारून घ्यायची आहे. दाब टिप प्रत्येक वेळी मारून घ्यायची आहे. आणि दाब टिप ही अस्तरच्याच बाजूने मारून घ्यायची आहे. आता हे दोन्ही नेक माझे प्रॉपर तयार झालेले आहेत. आता मी याला इस्त्री करून घेणार आहे आणि खालचा जो टक्स आहे आपला तो मारून घेणार आहे. तर माझा हा जो नेक आहे तो ना असा ब्रॉड आहे, त्यामुळे मी का नाही टक्सची रुंदी ठेवलेली आहे 6 आणि उंची ठेवलेली आहे 4 आणि अर्धा इंच टक्स रुंदी ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे. अशी डबल शिलाई मारून घेतलेली आहे. क्रॉस शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपलं वरती चुनी येऊन द्यायची नाही. यानंतर मी कंबरपट्टी जोडणार आहे. कंबरपट्टी जोडत असताना मी 1.5 ते 2 इंचाच्या अंदाजे पट्टी घेते आणि जिथे आपला टक्स आहे तिथे एक छोटीशी चुनी द्यायची आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. नंतर अस्तर पलटी करून एक दाब टिप द्यायची आहे आणि पुन्हा अस्तर पलटी करून एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता मी इथे फ्युजिंग टेप लावून इस्त्री करून घेणार आहे. तुम्ही राऊंड कुशनचा वापर करता का? इस्त्री करत असताना राऊंड कुशनचा वापर करायचा आहे. त्याने आपली इस्त्री करत असताना कुठेसुद्धा चुन्या येत नाहीत. तुमच्याकडे जर राऊंड कुशन नसेल तर मी त्याचीसुद्धा एक वेगळी व्हिडिओ बनवलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही तिथून बघू शकता आणि बनवू शकता. खूप सोपी आहे. नेकला सुद्धा व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आहे. इस्त्री करत असताना काळजी घ्यायची आहे जरा. आता मी हुकपट्टी बनवणार आहे. तर हुकपट्टी बनवत असताना मी का नाही 2 इंचाचं कापड घेतलेलं आहे आणि व्यवस्थित गळ्यावरती आणि वेस्टलाईनला व्यवस्थित मॅच करून शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाईसुद्धा मी डबल मारून घेतलेली आहे आणि अस्तरच्या बाजूला अस्तर फोल्ड करून एक शिलाई मारलेली आहे. आणि आता हे सगळं अस्तरच्या बाजूला मी फोल्ड केलेलं आहे. तुम्ही इथे शिलाईसुद्धा मारू शकता. मी इथे फ्युजिंग टेपनेच चिकटवून घेतलेलं आहे, कारण मला ब्लाऊजवरती कुठेसुद्धा शिलाई दिसून द्यायची नाही आहे. त्यामुळे फिनिशिंग खूप छान येतं. आता मी असंच दोन्ही नेकच्या मधलं जे वरचं अंतर आहे तिथेसुद्धा हुकपट्टी बनवून घेणार आहे. सेम अशाच पद्धतीने मी हुकपट्टी इथे सुद्धा बनवलेली आहे. कुठेसुद्धा एक्स्ट्रा कापड दिसून द्यायचं नाही. अगदी व्यवस्थित शिलाई करायची आहे.
अस्तर फोल्ड करून शिलाई मारलेली आहे इथे आणि आता मी फोल्ड करून फ्युजिंग टेपने ते चिकटवून घेणार आहे. एक्स्ट्रा दोरे सगळे कट करून घेतलेले आहेत, अस्तर सुद्धा कट करून घेतलेला आहे मी. व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी असं फास्टमध्ये बनवलेला आहे. तुम्ही फ्युजिंग टेपचा वापर करता का? मला कमेंट करून नक्की कळवा. आता माझा हा बॅक पार्टचा एका बाजूचा हा पार्ट तयार झालेला आहे. आता सेम मी अशाच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट तयार करणार आहे. तर त्यावरती मी तुम्हाला लूकपट्टी कशी करायची ते दाखवणार आहे. तर हे बघा, माझा दुसरा पार्ट सुद्धा तयार झालेला आहे. आता मी लूकपट्टी बनवते. लूकपट्टी बनवत असताना मेन कापड आणि अस्तरचं कापड एकमेकांवर घेऊन शिलाई मारायची आहे. मेन कापड मी 3 इंचाचं घेतलेलं आहे आणि अस्तरचं कापड मी 1 इंचाचं घेतलेलं आहे. साधी शिलाई मारून मी पुन्हा दाबटीप मारून घेतलेली आहे. कापड एक्स्ट्रा मी जे फोल्ड केलेलं आहे त्यावरती सुद्धा व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे, जेणेकरून मला फिनिशिंगमध्ये व्यवस्थित करता येईल. आता मेन कापड पलटी मारून अस्तरवरती एक शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता अजून एकदा तेच कापड फोल्ड करून मी आता लूकपट्टी बनवणार आहे. तर लूकपट्टी बनवत असताना शिलाई ही एकदम बारीक ठेवायची आहे. एक वर शिलाई ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपलं हुक जाईल एवढंच लूक बनवून घ्यायचं आहे. अशी मी 3 लूक बनवून घेतलेले आहेत. बघा इथे खूप छान फिनिशिंगमध्ये माझे लूक झालेले आहेत. आता अशाच पद्धतीने मी वरती जो आपला नेक राऊंडच्या मधलं जे अंतर आहे तिथे सुद्धा मी बनवून घेतले. बघा आपल्याला बॅक पार्ट किती छान झालेला आहे. आता मी फ्रंट पार्टचा बनवणार आहे. फ्रंट पार्ट बनवत असताना मी डबल अस्तर घेतलेला आहे, कारण मी या ब्लाऊजला कप बसवणार आहे. तर कप बसवत असताना मी डबल अस्तर घेतलेला आहे. आता मेन पार्टवरती आपण अस्तर एक फ्युजिंग चिकटवलेलंच होतं. आता एक्स्ट्रा जे हे अस्तर आहे ते मी शिलाई मारून घेणार आहे राऊंड शेपमध्ये नेकला. तर व्यवस्थित कापड सेट करून घ्यायचं आहे त्यावरती आणि अर्ध्या इंचाच्या अंतरावरून शिलाई मारून घ्यायची आहे. राऊंड बाजूला जो आपण शिलाई करत असताना कापड ओढायचं नाही. कापड जर ओढलं तर मग तिथे आपली गळा आहे तो वाढतो आणि उभा राहतो गळा. त्यामुळे व्यवस्थित हळू शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. जर वाकडे तिकडे जर कुठे शिलाई आली असेल तर डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मी बघून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता मी नेक व्यवस्थित त्यावरती बसून घेणार आहे. फ्रंट पार्टचा मी नेक मगाशीच बनवलेला होता, तुम्ही बघितला. आता हा व्यवस्थित फ्रंट पार्टवरती हा नेक व्यवस्थित मॅच करून घ्यायचा आहे आणि पिन लावून घ्यायचे आहेत. पिन लावत असताना शोल्डरच्या बाजूने पिन लावायला सुरुवात करायची आहे. दोन्ही शोल्डरला आधी पिन लावायची आणि मग मध्ये पिन लावून घ्यायचे. असं केलं ना की व्यवस्थित शेप आहे तो बसतो. कुठे सुद्धा असं कमी जास्त कापड होत नाही. व्यवस्थित राऊंड शेपवरती मॅच करून घ्यायचं आहे आणि मग पिन लावून घ्यायची आहे. पल पिनचा सुद्धा कुशनचा मी व्हिडिओ बनवलेली आहे. खूप छान आणि खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही बघून घ्या. मी व्यवस्थित पिन लावून घेतलेले आहेत. आता अर्ध्या इंचाच्या अंतरावरती शिलाई मारून घेणार आहे. व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे.
आता पिन काढून घेत आहे सगळ्या. नेक व्यवस्थित शिलाई आलेली आहे का व्यवस्थित चेक करून घ्यायचं. त्यावरती कट मारून घ्यायचे आणि एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. मी कट मारले नव्हते, माझे राहिलेले बघा, तर मी आता कट मारून घेते. राऊंड शेपला थोडे जवळ कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण हे कॅनव्हासचं नेक पलटी केल्यानंतर पुढे चुन्या येत नाहीत. व्यवस्थित दाब टीप मारून घ्यायची आहे. आता कॅनव्हासचं कापड पलटी करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि शोल्डरवरती शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते कॅनव्हासचं कापड आहे ते शोल्डरला मॅच होऊन जाईल. आणि एक्स्ट्रा कापड आहे ते सुद्धा कट करून टाकायचं आहे. आता मी प्रिन्स कटचा जो साईडचा पार्ट असतो तो ॲड करून घेणार आहे. तर सगळ्यात आधी एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. मी जे नंतर अस्तर जे लावलं होतं त्याचं हे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेतले मी. आता हे जे साईड पार्ट आहेत याला सुद्धा मी एक्स्ट्रा अस्तर घेतलेला आहे, सेम तसंच कट करून घेतलेलं आहे. मी आधी व्हिडिओमध्ये नव्हतं हे दाखवलं म्हणून मी तुम्हाला आत्ता दाखवलं. तर अस्तर वेगळं शिवायचं आहे आणि फ्रंट पार्ट जो आहे तो वेगळा शिवून घ्यायचा आहे. तर राईट टू राईट कापड मॅच करून घ्यायचं आहे आणि हळू शिलाई मारून घ्यायची आहे. आपला एपेक्स पॉईंट आहे तो व्यवस्थित दोन्ही कापडचा मॅच झाला पाहिजे. आपण आधी मार्क करून घेतलेलं होतं, आता इथे मी दाखवलं नाही आहे तुम्हाला, एवढं जवळचं दिसत नाही आहेत, पण मी व्यवस्थित मॅच करून घेतलेलं आहे. कापड ओढायचं सुद्धा नाही आणि असं लूजसुद्धा सोडायचं नाही, अगदी नॉर्मल पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता यानंतर मी अस्तरवरती जॉईंट करून घेणार आहे. तर अस्तरवर जॉईंट करत असताना सुद्धा सेम अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. चुनी कुठे सुद्धा येऊन द्यायची नाही. आपण कटिंग करत असताना मोजून जो शेप आहे तो घेतल्यामुळे आपले कुठे सुद्धा कापड कमी जास्त झाले नाही, तुम्ही बघून घ्या. आता मी इस्त्री करणार आहे, तर कुशनवरती व्यवस्थित साईड पार्ट व्यवस्थित सेट करून इस्त्री करून घ्यायची आहे. असं केल्याने कुठे सुद्धा चुनी येत नाही, व्यवस्थित इस्त्री होते. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला सुद्धा इस्त्री करून घेतलेली आहे. सेम तशाच पद्धतीने इस्त्री करायची आहे. यानंतर आपली जी मेन पार्ट आहे त्यावर सुद्धा इस्त्री करून घ्यायची आहे. तर मेन पार्टला इस्त्री करत असताना थोड्या अंतरावरती कट मारून घ्यायचं आहे, कारण आता हे कापड माझं जाड झालेलं आहे आणि इस्त्री करत असताना त्यावरती चुने येऊ शकतात, म्हणून थोड्या अंतरावरती कट मारून घ्यायचेत. दोन्ही बाजूने मी कट मारून घेतलेले आहेत. कट मारत असताना काळजी घ्यायची आहे, आपलं मेन कापड कट होणार नाही. एक्स्ट्रा जे कापड आहे तेच आपल्याला कट करायचं आहे.
शिलाई मार्जिनचं जे आपलं कापड होतं ते मी सगळं एका बाजूलाच घेतलेलं आहे. तुम्ही दोन्ही बाजूला असं फोल्ड करून सुद्धा इस्त्री करू शकता. मी एकाच बाजूला घेतलेलं आहे आणि इस्त्री केलेली आहे. इस्त्री केल्यावरती बघा लुक थोडा वेगळाच येतो, छान दिसतं. ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यावरती इस्त्री करायची नाही. असं शिवत असतानाच एक एक पार्ट तयार झाल्यानंतर झाला की शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे शिलाई करताना कुठेसुद्धा चुनी येत नाही. व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. सगळं शिलाई एक्स्ट्रा शिलाईचं जे आपलं कापड आहे ते सगळं एकाच बाजूला फोल्ड करायचं आहे. आता सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा मी इस्त्री करून घेते. माझी इस्त्री करून झालेली आहे. आता मी कप बसवणार आहे. तर सगळ्यात आधी बघा मी चेक करून घेतलेलं आहे व्यवस्थित इस्त्री झालेली आहे का ते. मी 34 साईजसाठी मी 36 साईजचे कप घेतलेले आहेत. तुम्ही एका साईजने जास्त किंवा 2 साईजने जास्त घेतले तरी चालतील किंवा तुमची जेवढी साईज आहे तेवढ्या साईजचे कप घेतले तरी चालतील. तर मी कपच्या सेंटरला मार्क करून घेते. दोन असं दुसऱ्या बाजूने सुद्धा फोल्ड करून मार्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून प्रॉपर सेंटर मिळेल. आणि सेंटरवरती एक पेनाने सुद्धा मार्क करून घेतलेले. सेम अशाच पद्धतीने मी दुसरा जो कप आहे त्याला सुद्धा मी अशाच पद्धतीने मार्क करून घेते आणि प्रॉपर मला सेंटर मिळालेला आहे. आता मी हे जे आपलं एक्स्ट्रा अस्तर होतं त्यावरती मी शिलाई करून घेणार आहे. तर मी व्यवस्थित एपेक्स पॉईंटवरती मार्क करून घेतलेला आहे. आपण ब्लाऊज कटिंग करत असताना एपेक्स मार्कवरती कटिंग केलं तर तिथेच कपसुद्धा शिवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मॅच करायचं आहे. तिथे थोडासा कट मारायचा आहे, म्हणजे कप बसवताना चुनी येणार नाही. व्यवस्थित मॅच केलेला आहे आणि मी खालच्या बाजूने शिलाई मारते. व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि सेंटरला लॉक करून घ्यायचं आहे, नाहीतर पुन्हा शिलाई उसू शकते. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला सुद्धा कप लावून घेणार आहे. दोन्ही बाजूचे माझे कप लावून झालेले आहेत. मी व्यवस्थित मेन कापड अस्तरवरती पलटी मारून घेतलेला आहे. आता जे आपले प्रिन्स कटचा जो शेप आहे आणि दोन्ही जे मॅच झालेला आहे शिलाई, तिथे पिन लावून घ्यायची आहे. व्यवस्थित कापड सेट करायचं आहे आणि पिन लावून घ्यायची आहे. आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी ब्लाऊजला साईडने शिलाई मारून घेतलेली आहे. आता आर्महोलमध्ये सुद्धा आपला जिथे प्रिन्सचा जो शेप आहे तिथे सुद्धा एक पिन लावून घ्यायची आहे, म्हणजे कापड पुढं मागं होणार नाही. व्यवस्थित तिथेच शिलाई मारली जाईल. अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित कापड मॅच करायचं आहे, पिन लावून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारत असताना कापड व्यवस्थित जुळालेलं आहे का ते बघून घ्यायचं आहे. आणि आता एक्स्ट्रा जे आपलं अस्तरचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे.
एक्स्ट्रा अस्तर कट करत असताना मेन कापड कट होऊन द्यायचं नाही, नाहीतर आपला लुक चेंज होऊ शकतो. वेस्टला सुद्धा मी सेंटरवरून अर्धा इंच वर कट केलं होतं बघा, क्रॉस. तर आता माझं व्यवस्थित स्ट्रेट झालेलं आहे ते. आता मी सगळ्या पिन काढून घेते. तर बॅक साईडला जशी कंबरपट्टी लावली होती तशीच मी फ्रंट साईडला सुद्धा कंबरपट्टी लावून घेणार आहे. दोन इंची कापड घेतलेलं आहे आणि मधून मी त्याला शिलाई मारून घेतलेला आहे. माझ्याकडे अखंड कापड नव्हतं म्हणून. व्यवस्थित कापड सेट करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या इंचाच्या अंतरावरून शिलाई मारून घ्यायची आहे. जिथे आपले प्रिन्स कटचा जो सेम वेस्टला जिथे संपतो तिथे चुनी मारून घ्यायची आहे. चुनी ही बॅक पार्टला आणि फ्रंट पार्टला कंपल्सरी मारायची आहे आणि नॉर्मल चुनी मारून घ्यायची, अर्ध्या इंचाची मारायची नाही. आणि अस्तर फोल्ड करून अस्तरच्या बाजूने दाबटीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे. आता फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आहे. फोल्ड केल्यानंतर सुद्धा चुनी मारायची आहे, नाहीतर कापड पुढं मागं होऊ शकतं. ही चुनी का मारायची, तर आपण हे अस्तर मेन कापडावरती फोल्ड केल्यानंतर आपली वरची जी बाजू असते ती थोडीशी मोठी असते आणि मग आपण जर चुनी जर नाही मारली तर मग तिथे राऊंडला ते कापड कमी पडू शकतं, म्हणून चुनी मारायची आहे. आता आपण हेच फोल्ड केल्यानंतर तिथे आपली चुनी येणार नाही, ती व्यवस्थितच राहणार आहे. तर मी आधी इस्त्री करून घेते, जेणेकरून कुठे सुद्धा चुनी येणार नाही. तर फ्युजिंग टेप सगळीकडे वेस्ट लाईनला सेट करून घ्यायचं आहे. फोल्ड करायचं आहे आणि इस्त्री करायची आहे. इथे बघा माझी वर चुनी आली नाही आणि स्ट्रेट कापड आलेलं आहे. आता बघा इथे दिसते, कुठे सुद्धा चुनी आलेली नाही. आपण जिथे चुनी दिली तिथे सुद्धा मेन कापडवरती अस्तर फोल्ड केल्यावरती चुनी आली नाही. आता फ्रंट साईडनं कुशन सेट करून इस्त्री करून घ्यायची आहे. इथे मध्ये जे आपल्या चुन्या दिसतात ते मी कुशन लावलं नव्हतं म्हणून चुन्या दिसत आहेत. आता बघा चुन्या सगळ्या निघून गेलेल्या आहेत. तर माझा फ्रंट पार्ट सुद्धा तयार झालेला आहे. आता मी शोल्डरला शिलाई मारून घेणार आहे. तर राईट टू राईट कापड ठेवायचं आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे राईट साईडलाच कापड आलेलं आहे का ते बघून, आणि व्यवस्थित शोल्डरला मॅच करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारत असताना दोन्ही बाजूने लॉक करून घ्यायची आहे शिलाई आणि डबलची शिलाई मारून घ्यायची आहे. सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्हाला माझी शिलाईची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून कळवा. आता यानंतर मी स्लीव्ज लावून घेणार आहे. व्यवस्थित शोल्डर मॅच करून बघायचं आपला आहे का बरोबर. आता मी स्लीव्जचा सेंटर घेऊन शिलाई मारून घेतलेली आहे. दोन्ही बाजूला शिलाई मारलेली आहे आणि फिटिंग केलेली आहे. माझी व्हिडिओ थोडी इथे कट झाली त्यामुळे मला ती व्हिडिओ दाखवता आली नाही. तर सेंटरपासून मार्क करून घ्यायचं आहे हाफ एवढं. वेस्टचा हाफ घ्यायचा आहे, चेस्टचा हाफ घ्यायचा आहे आणि स्लीव्ज राऊंडचं सुद्धा हाफ घ्यायचं आहे. जिथे येते तिथे मार्क करून घ्यायचं आहे आणि सेप देऊन शिलाई मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने दोन्ही बाजूला मी मार्क करून शिलाई करून घेतलेली आहे. व्यवस्थित मार्क करून शिलाई करून घेतलेली आहे.
तर तुम्हाला व्हिडिओ आता कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा.